पौर्णिमेच्या पूजेचा मुहूर्त काळ. आज कुठेही वडाचं झाड जर आपण पूजा करणार असाल तर कुठूनही वडाच्या झाडाची फांदी वगैरे तोडून आणायची असं काही नसेल. वर्षानुवर्ष वयाचं वडाचं झाड संतती प्राप्तीसाठी, आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, पतीच्या आयुष्यासाठी, आयुष्य, संतती, संपत्ती आपल्या सर्व मनोरंजन करत आहे, उपवास करत आहे, वडाच्या झाडाचं पूजन करत आहे, यथाशक्तीने पूजा करत आहे. माझी ही पूजा श्रीकाळ मातेचं स्मरण करावं. या दिवशी सतीमाता म्हणजेच सावित्रीचं जी आपल्याला करावे हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करावी. मग पंचामृत व्हा, पुन्हा शुद्ध जल अर्पण करा. नंतर वडाच्या झाडाच्या मुळाशी पळीपळीनं शुद्ध जल अर्पण करतात. भगवान शिवाच्या कृपेने स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ओम नमः शिवाय. ऐश्वर्य होतं, संपत्ती होती, मान सन्मानही. त्याचा पुत्र सत्यवान याला माझा पती म्हणून निवडले आहे.